नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर. तर आज दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी आपण ज्या जॉब बद्दल माहिती सांगणार आहोत. तर पुन्हा एकदा TCS मध्ये पहा हायरिंग प्रोसेस सुरू आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. याच्यामध्ये हायरिंग प्रोसेस कशा प्रकारची असणार आहे, त्याच्यानंतर डेट कधी आहे, लोकेशन कुठं असणार आहे, कोणासाठी जॉब रिक्रुटमेंट आहे, म्हणजे IT साठी आहे का नॉन IT साठी आहे, हे तुम्हाला संपूर्ण समजेल. त्याच्यासाठी काय काय करावं लागेल, डॉक्युमेंटेशन पार्ट कसा असणार आहे, BGC पार्ट कसा असणार आहे, आणि त्याच्यासोबत एक हा जो व्हिडिओ मध्ये मी ऍडिशनल म्हणून फ्रेशरसाठी इंटरव्ह्यूला ज्यावेळेस तुम्ही जाता, तर फ्रेशरसाठी इंटरव्ह्यू मध्ये कुठले पॉसिबल क्वेश्चन्स असतात आणि त्याचे आन्सर तुम्ही कसे दिले पाहिजेत, तर याच्याबद्दल पण मी माहिती देणार आहे. तर त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी काही जास्त वेळ घेणार नाही, व्हिडिओला सुरुवात करूया. तर TCS मध्ये पहा हायरिंग सुरू आहे. रिक्रुटमेंट होणार आहे 13 एप्रिल 2024, म्हणजे अजून जवळपास एक आठवड्यात तुमच्याकडे टाइम आहे. आणि व्हॅकन्सी आहेत, रिक्रुटमेंट जे होणार आहे ते फ्रेशरसाठी होणार आहे. ठीक आहे. आणि प्रोसेस अशी राहणार आहे, HR राऊंड, ऑप्स मॅनेजर राऊंड आणि ऍप्टिट्यूड टेस्ट पण असणार आहे. आणि याचे जे तुमचे राऊंड्स असणार आहे, ऍप्टिट्यूड टेस्टचे मार्क असणार आहे, त्याच्यावर डिपेंड तुमचं सिलेक्शन होणार आहे. सेकंड, सिलेक्शन झाल्याच्या नंतर BGC जी प्रोसेस असते, म्हणजे बॅकग्राऊंड चेक, ह्याच्यामध्ये तुमचं ऍड्रेस व्हेरिफिकेशन होत असतं. कुठला ऍड्रेस व्हेरिफिकेशन? जो तुमचा परमनंट ऍड्रेस आहे तो. जर तुमचा परमनंट आणि टेम्पररी दोन्ही असेल तर एकच व्हेरिफिकेशन होणार. जर तुम्ही पुण्यामध्ये असताल, तुमचा व्हेरिफिकेशन ऍड्रेस तिथला पण होणार, आणि जो तुमचा परमनंट ऍड्रेस आहे त्या ऍड्रेसचं पण व्हेरिफिकेशन होत असतं. सेकंड, तुमचे जे पण एज्युकेशनल डिग्रीचे डॉक्युमेंट्स असतात, म्हणजे स्कूलचे डॉक्युमेंट आहेत किंवा कॉलेजचे डॉक्युमेंट आहेत, तिथंही तुमचं ते डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन होत असतं. आणि ही संपूर्ण प्रक्रिया झाल्याच्या नंतर, प्रोसेस कंप्लीट झाल्याच्या नंतर मग तुम्हाला जॉईनिंग डेट येत असते. सुरुवातीला सगळ्यात अगोदर तुम्हाला TCS चे जे नेक्स्ट स्टेप पोर्टल आहे त्याच्यावर जाऊन रजिस्टर करायचं आहे. ठीक आहे. तर रजिस्टर करताना मी ज्यावेळेस पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, ज्यावेळेस तुम्ही IT साठी तिथं दोन ऑप्शन असतात, एक IT आणि एक BPO किंवा BPS. जर तुम्ही ITच्या रिलेटेड इंटरव्ह्यू देणार असाल, म्हणजे तुमचं एज्युकेशन त्या ITचं झालं असेल, काही सॅप कोर्स झाला असेल किंवा तुमचं BE झालं असेल, BTech झाला असेल, म्हणजे जर तुम्हाला IT मध्ये जॉब हवा असेल तर तुम्ही IT सिलेक्ट करायचंय. अदरवाईज तुम्ही बॅक ऑफिस मध्ये, इन्शुरन्स मध्ये, व्हॉइस सेल्स मध्ये, सेल्स मध्ये किंवा कस्टमर सर्व्हिस, म्हणजे IT सोडून ज्या पण बॅक ऑफिस जे आहे नॉन IT बॅकग्राऊंड, त्या सगळ्यांसाठी BPS सिलेक्ट करायचा. तिथंच तुम्हाला माहिती भरताना तिथं तुमचा मोबाईल नंबर असतो आणि ईमेल ID असतो. ही माहिती एकदम अचूक भरा. आपल्या मोबाईलमध्ये कधी कधी ऑटोफिल असतं, चुकून जर दुसरा मोबाईल नंबर गेला तर त्या नंबरवर कॉल येऊ शकतो, किंवा ईमेल ID चुकला तर तुम्हाला मेल वगैरे पुढचे येणार नाही. कारण याच्यामध्ये काय आहे, तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला डॉक्युमेंट पण त्याच ईमेल ID वर तुम्हाला येणार आहेत. तुमचे त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमचं फर्स्ट डे असेल, ठीक आहे ना, तर तुम्हाला प्रोसेस सगळी तुमच्या ईमेल ID वर समजणार आहे. त्याच्यामुळे जे तुम्ही माहिती फिल करता तर ते अगदी काळजीपूर्वक फिल करा. तर आता इंटरव्ह्यू कसा असणार आहे त्याची डेट बद्दल माहिती सांगतो, कोणाकोणासाठी आहे. तर बॅक ऑफिस ऑपरेशन साठी इंटरव्ह्यू असणार आहे, डेटा प्रोसेसिंग, ट्रान्झॅक्शन. वॉक इन ड्राईव्ह लोकेशन त्यांनी दिले, TCS सह्याद्री पार्क, सिक्युरिटी गेट नंबर 1, राजीव गांधी इन्फोटेक पार्क, हिंजवडी फेज 3, पुणे, महाराष्ट्र. इलिजिबिलिटी क्रायटेरिया समजून घ्या. इलिजिबल कोण कोण असणार आहे, कोण कोण इंटरव्ह्यूला येऊ शकतं. फुल टाइम ग्रॅज्युएट फ्रॉम स्ट्रीम्स कुठल्या कुठल्या? BCom, BAF, BBI, BBA, BCA, BBM, BMS, BA, BSc, एक्सक्लुडिंग ऍग्रिकल्चर. ज्यांचं ऍग्रिकल्चर झालंय त्यांच्यासाठी नाही, अदरवाईज BSc जे पण असेल तुम्ही येऊ शकता. आणि बॅच ऑफ 22, 23 आणि 24च्या ज्या बॅच आहेत, जे जे या बॅचचे पास आउट आहेत ते येऊ शकतात. कुठल्याही रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी कॉलेज फ्रेशर सोडते, जसं मी सांगितलेलं आहे. PG जे करतायत, PG pursuing and completed are not eligible for this hiring process, should be open to work in shifts. Note, selection process is based on aptitude test followed by interview. Profile will be processed for hiring process only if all eligibility criteria are met.
ठीक आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला येतात, तर इंटरव्ह्यूला येताना तुम्ही कुठले डॉक्युमेंट्स आणायचे आहेत किंवा तुमच्या सोबत काय कॅरी करायचं आहे, तर अपडेटेड रिझ्यूम, गव्हर्नमेंट आयडी प्रूफ. तर गव्हर्नमेंट आयडी प्रूफ म्हणजे कुठलं, एक पॅन कार्ड किंवा आधार कार्ड चालेल, किंवा तुमचं इलेक्शन कार्ड पण चालू शकतं. आयडी प्रूफ कुठलंही एक, तिन्हीपैकी एक. अँड अकॅडमिक डॉक्युमेंट्स, ओरिजिनल अँड स्कॅन डॉक्युमेंट्स. तर ओरिजिनल आणि स्कॅन. स्कॅन म्हणजे तुम्ही साधा मोबाईलमध्ये फोटो जरी असला तरी चालेल, किंवा स्कॅनर जर तुमच्या मोबाईलमध्ये असेल तुम्ही स्कॅन करून घेऊ शकता. आणि टीसीएस ऍप्लिकेशन फॉर्म, नेम, डीओबी, ऍड्रेस इन ऍप्लिकेशन फॉर्म शुड बी एज पर आधार कार्ड. आता टीसीएस ऍप्लिकेशन फॉर्म कुठला, तर जसं मी तुम्हाला सांगितलं टीसीएसच्या नेक्स्ट स्टेप पोर्टलवर जाऊन तुम्हाला ऍप्लिकेशन फिल करायचं आहे, तर हा टीसीएस ऍप्लिकेशन फॉर्म असणार आहे. तर तुम्हाला कुठे जाऊन फिल करायचंय, तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ही मी लिंक देईल. ठीक आहे. तर तुम्ही ज्यावेळेस फक्त HTTPS सेमिकॉलन //nextstep.tcs.com/campus हे तुम्ही ज्यावेळेस टाईप करताल गुगलवर ऑटोमॅटिक येऊन जाईल, आणि ही जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देईल, तिथून तुम्ही कॉपी करून गुगल क्रोमवर जाऊन पेस्ट करा, आणि मग आल्यानंतर तुम्ही जो ऍप्लिकेशन असेल ते फिल करा आणि त्याची एक प्रिंट आउट काढून घ्या. त्याच्यानंतर पहा, टू रजिस्टर युअर ऍप्लिकेशन अँड क्रिएट युअर डीटी प्रोफाईल अंडर बीपीएस कॅटेगरी ओनली. कारण ही कशासाठी ओपनिंग आहे, बॅक ऑफिस साठी, त्याच्यामुळे बीपीएस सिलेक्ट करायचा आहे. जर तुम्ही म्हणजे एखादा कॅन्डिडेट असेल, या पोर्टलवर जाऊन तुम्ही रजिस्टर अगोदर पण करू शकता. म्हणजे असं नाही की रिक्रुटमेंट निघल्यानंतर तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. नेक्स्ट स्टेप पोर्टलवर तुम्ही गेला टीसीएसच्या, जर तुमचं एज्युकेशन आयटीच्या रिलेटेड काय झालं असेल तरच तुम्ही आयटी सिलेक्ट करा, अदरवाईज तुम्ही बीपीएस सिलेक्ट करू शकता. कारण वेकन्सी कशासाठी आहे, बॅक ऑफिस ऑपरेशन साठी आहे. आणि लॉग इन साठी तुम्हाला हा स्क्रीनवर जे मी सांगितलेलं आहे, तुम्हाला माहिती मिळालीच असेल स्क्रीनवर कुठल्या लिंकवर जाऊन रजिस्टर करायचं आहे. तर डेट तुमच्या लक्षात आली असेल, 13 एप्रिल 2024 रोजी आहे. टायमिंग त्यांनी दिलाय 9 ते 11 वाजेपर्यंत. ठीक आहे. आणि फ्रेशर साठी जॉब आहेत पहा. आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेले, ऍप्टिट्यूड टेस्ट पण होणार आहे. तर ज्यावेळेस तुम्ही फ्रेशर साठी इंटरव्ह्यूला येतात, तर फ्रेशर साठी इंटरव्ह्यू काय काय असू शकतो, तर पहिला क्वेश्चन काय असतो, टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ. म्हणजे हा तुम्ही फ्रेशर असू द्या किंवा तुम्हाला 1 ते 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असू द्या, हा कॉमन क्वेश्चन आहे इंटरव्ह्यू साठी. याच्यामध्ये मग तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं जे एज्युकेशन झालेलं आहे ते सांगायचं आहे. जर तुम्हाला काय कॉम्प्युटर रिलेटेड काय कोर्स झाला असेल, कॉम्प्युटरचं काय बेसिक नॉलेज असेल, जे तुमचं स्किल्स असेल, आणि तुमची हॉबी बद्दल सांगायचं आहे. याच्यामध्ये हॉबी सांगताना एक चूक नेहमी करतात पहा जे पण कॅन्डिडेट असतात. हॉबी सांगताना असं कुठलं कोणाचा तरी रिझ्यूम डाउनलोड करायचा, कॉपी करायचा, आणि त्यांनी जी हॉबी टाकले तेच टाकायचं. असं करू नका प्लीज. जे तुमची हॉबी आहे, मे बी काही असू शकतं. ठीक आहे. प्लेइंग क्रिकेट असू शकतं, वॉचिंग मूवी असू शकतं, किंवा ट्रॅव्हलिंग करायला तुम्हाला आवडत असेल, ब्लॉगिंग करायला आवडत असेल, किंवा जे पण तुमची आवड आहे तीच मेन्शन करा. त्याचं रिझन सांगतो. जर तुम्ही हॉबी बद्दल मेन्शन केलं तुमच्या रिझ्यूम मध्ये, तर तुम्हाला त्याच्याबद्दल एक तरी क्वेश्चन येणार म्हणजे येणार रिक्रुटरचा. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही मेन्शन केलं की बाबा प्लेइंग क्रिकेट इज माय हॉबी, ऑब्विसली तुम्हाला क्वेश्चन त्या रिलेटेड असणार आहे. जसं फॉर एक्झाम्पल कसं असेल, हु इज युअर फेवरेट क्रिकेटर, अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन येतात पहा. याच्यामध्ये काय आहे, तर तुम्ही जे माहिती रिझ्यूम मध्ये अपडेट करता त्याच रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन येत असतात. त्याच्यानंतर व्हॉट इज बीपीओ, बीपीओ काय आहे, डिफरन्स बिटवीन बीपीओ अँड केपीओ. तर बीपीओ काय आहे, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. केपीओ काय आहे, नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो की जर तुमचं सिलेक्शन झालं, इफ यू आर सिलेक्टेड देन व्हॉट इज युअर सॅलरी एक्सपेक्टेशन. तर ऍज अ फ्रेशर तुम्ही त्यांना आन्सर काय करू शकता की ठीक आहे, असं नका सांगू की म्हणजे मला 20-25 हजार सॅलरी पाहिजे, 30-40 हजार सॅलरी पाहिजे. तर ते एक निगेटिव्ह इम्प्रेशन होऊन जातं पहा. कारण ऍज अ फ्रेशर तुम्हाला पण माहिती आहे की आपल्याला एवढी सॅलरी मिळणार नाही, किंवा बेसिक पासून आपली स्टार्ट असते. तर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तुम्हाला आन्सर कसं द्यायचंय की हॅव्हिंग अ जॉब दिस इज माय फर्स्ट प्रायोरिटी. मला जॉब मिळणं ही माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे. अँड आय नो दॅट TCS इज अ रेप्युटेड कंपनी, सो TCS विल गिव्ह अ पे आउट ऍज पर द इंडस्ट्री स्टँडर्ड. TCS जे आहे ते मला
इंडस्ट्री स्टँडर्ड नुसार पे आउट करणार आहे. तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बस सेकंड म्हणजे मे बी पॉसिबल क्वेश्चन असतो की जर तुम्ही सिलेक्शन झालेला आहात आणि त्याच्यानंतर 5 वर्षाच्या नंतर तुम्ही स्वतःला कुठे पाहता, ठीक आहे, असे ते विचारतात. तर हे मराठीत मी कशामुळे सांगतोय की जे मुलं येतात, कॅन्डिडेट येतात, फ्रेशर असतात, तर त्यांना बिलकुलच असा सवय नसते इंटरव्ह्यू प्रोसेसची. मे बी 1-2 ठिकाणी दिलेले असते त्यांना इंटरव्ह्यू प्रोसेस, हायरिंग बद्दल, रिक्रुटमेंट कसं असतं बिलकुलच नॉलेज नसतं, किंवा कुणीतरी सांगितलेलं असतं हा फ्रेशर मग काय विचारतील काय माहिती नाही. त्याच्यामुळे मी हे तुम्हाला मराठीत सांगतोय. तर हे इंटरव्ह्यू राऊंड हा फक्त इंग्लिशमध्ये असतो. बाकी डिपेंड्स ऑन प्रोसेस, प्रोजेक्ट, ठीक आहे. तर तुम्हाला तिथं ट्रेनिंग जे दिलं जातं तर ते इंग्लिश, हिंदी, मराठी नाही पण हिंदी इंग्लिश मध्ये मिक्सअप मध्ये करून दिलं जातं. किंवा काही वेळेस जे प्रोसेस असतात ते मराठीमधूनच सांगितलं. म्हणजे तुम्हाला फक्त इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे. बाकी सगळं काम जे चालतं तिथं असं केलंय की आता एवढी मोठी इंडस्ट्री आहे, तुम्ही उगच म्हणजे आधीच मनाला निगेटिव्ह करून घेऊ नका. जर एखाद्याचं कम्युनिकेशन मध्ये थोडंसं म्हणजे त्याला भीती वाटत असते इंटरव्ह्यूच्या प्रोसेस बद्दल, किंवा माहिती नसल्यामुळे मनात एक दडपण येतं, तर असं दडपण येऊन नका. फक्त स्वतः एक्सप्रेस करा. एक्सप्रेस होताना बी कॉन्फिडंट मध्ये सांगत चला. आणि तुम्ही जे पण सांगताल ते कॉन्फिडंट मध्ये सांगा. इन केस जर तुम्हाला एखादा क्वेश्चनचा आन्सर नाही आला, आपण त्या क्वेश्चनला आन्सर कशा प्रकारे करणार आहे, सॉरी आय डोंट नो अबाउट, बट आय विल रीड अबाउट सेम अँड विल गेट बॅक टू यू. अशा प्रकारे आपल्याला आन्सर करायचा आहे. कारण सांगतो की आन्सर माहिती नाहीये, पण रिक्रुटरला वाटायला हवं की याची कुठंतरी जिज्ञासा आहे की याविषयी माहिती किंवा याविषयी नॉलेज गेन करायची. तर त्याने एक वेगळं इम्पॅक्ट रिक्रुटरच्या मनामध्ये होऊ शकतो. सेकंड, फ्रेशर इंटरव्ह्यूला जाताना आपल्याला कंपनीचं बद्दल माहिती घेणं आवश्यक आहे. कंपनी बद्दल माहिती घेणं म्हणजे याच्यामध्ये काय काय येतं, याच्यामध्ये येतं कंपनी कधी इस्टॅब्लिश झाली, कंपनी किती वर्ष जुनी आहे, कंपनी कुठल्या किती कंट्रीज मध्ये काम करत आहे, कुठल्या फील्डमध्ये म्हणजे आयटी मध्ये आहे का नॉन आयटी मध्ये वर्किंग करत आहे. जसं काही कंपन्या फक्त इन्शुरन्स रिलेटेड काम करतात, काही कंपन्या ज्या असतात तर याच्यामध्ये बँकिंग सेक्टर असतं, ठीक आहे. तर त्याच्यामुळे कुठल्या सेक्टरमध्ये इंडस्ट्री डेल्ट करत आहे हे गरजेचं आहे. आता हे का गरजेचं आहे, कारण एक क्वेश्चन त्याच्यामध्ये येतो, व्हाय डू यू वॉन्ट्स टू वर्किंग विथ धिस कंपनी, सो अँड सो कंपनी. जसं फॉर एन एक्झाम्पल तुम्हाला आता विचारलं व्हाय डू यू वॉन्ट्स टू वर्किंग इन टीसीएस, तर तुम्हाला आन्सर करता आलं पाहिजे बिकॉज आय वर्किंग इन टीसीएस, बिकॉज टीसीएस आहे इंडियन एमएनसी कंपनी, established in more than 50 years old. Company operate business more than 40 countries and working in an Indian MNC company. It's a very proud moment, proud feel for me. तर अशा प्रकारे तुम्हाला आन्सर करता आलं पाहिजे. तर हे टीसीएस बद्दल होतं, म्हणजे एक एक्झाम्पल साठी दिलं. तुम्हाला अजूनही कंपनीविषयी पूर्ण माहिती घ्यायची आहे, ठीक आहे. तर वेगवेगळ्या म्हणजे ज्या कंपनीसाठी तुम्ही इंटरव्ह्यू देताल तर जॉब डिस्क्रिप्शन आणि कंपनीविषयी माहिती घेणं गरजेचं आहे. हे मी पॉसिबल क्वेश्चन सांगतोय का, तर तुम्हाला थोडीशी याची एक आठवडा टाइम आहे, तर तुम्ही थोडी आणखी प्रॅक्टिस याची करताल. थोडंसं गुगल सर्च करा, हे फ्रेशरसाठी कुठले क्वेश्चन आन्सर असतात, ठीक आहे. त्यानुसार तुम्ही थोडीशी अगोदर प्रिपेअर होऊन या इंटरव्ह्यू साठी. पण म्हणजे असं नको की आता हा ठीक आहे मी रजिस्टर केले मग हे ऍप्लिकेशन भरले, असंच नाही. तुम्हाला पूर्ण प्रोसेस फॉलो करायची आहे. तर क्वेश्चन असा पण असू शकतो की जर तुम्ही 5 वर्ष कंपनीमध्ये तुम्ही स्वतः कुठल्या पोझिशनवर जा, तर लगेच सांगू नका की मला मॅनेजर बनायला आवडेल किंवा मला टीम लीडर बनायला आवडेल. तुम्ही स्टार्टिंग असं आन्सर करा की इन नेक्स्ट 5 years आय विल बी द व्हेरी हॅपी टू बी वर्किंग इन अ सेम कंपनी इन नेक्स्ट 5 years, असं तुम्ही सांगू शकता. त्याच्यानंतर मग तुम्ही सांगू शकता की ऍज पर माय स्किल्स, तुम्ही त्यांना सांगू शकता की मी अप्रेझल मध्ये प्रमोशन घेण्याचा प्रयत्न करत, आय विल ट्राय टू टेकिंग अ प्रमोशन. अशा प्रकारे तुम्ही आन्सर करू शकता. आता कसं फ्रेशर मध्ये असल्यानंतर जे तुम्हाला प्रोसेस असं म्हणजे माहिती नसतं की लेवल कशी आहे. बीपीओ मध्ये लेवल समजून घ्या. बीपीओ 1, बीपीओ 2, बीपीओ 3, 4, 5, 6, 7 अशा लेवल असतात, ठीक आहे. जसं त्याला असोसिएट म्हणतात, सिनियर असोसिएट म्हणतात. त्याच्यानंतर एसएमए होतो, एसएमए म्हणजे सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट. त्याच्यानंतर टीएल असतो, टीम लीडर, मग मॅनेजर. अशा पोस्ट या असतात. म्हणजे तुम्हाला तसं समजून जाईल की या डिझिग्नेशन असतात. तुमचे अजूनही काही क्वेश्चन्स असतील जे समजत नसेल की फॉर्म भरताना
किंवा हायरिंग प्रोसेस बद्दल तुम्हाला आणखी काय माहिती करून घ्यायची असेल तर मला कमेंट करा. तुम्हाला माहिती आहे मी प्रत्येक कमेंटचा आन्सर करतच आहे. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.